नमस्कार मंडळी. मागचा माझा वसई किल्ल्याचा जो व्हिडिओ होता, व्लॉग होता, जर तुम्ही तो बघितला असेल, वसईचा किल्ला आणि एक चिमणी, त्याच्यानंतरचा हा ॲक्च्युली सेकंड पार्ट आहे. हा किल्ला जो 110 एकरमध्ये पसरलेला आहे, हा नुसता बघण्यासाठी नाही, तर मला असं वाटतं याला जाणून घेणं, समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण नेमकं 110 एकरच्या किल्ल्यामध्ये होतं तरी काय? तर मंडळी, ह्या किल्ल्यात 7 चर्च, हॉस्पिटल, न्यायालय, विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्यासाठीची जागा, वसतिगृह, सैनिकांसाठी राहण्याची जागा, तोफखाने, आणि त्यानंतर आपण बघितलंच 1830 नंतर जो साखर कारखाना बनला. या ठिकाणी आपण बघतोय एक सुंदर असं चर्च, जे आजही खूप चांगल्या अवस्थेत आहे. आणि कदाचित ह्या चर्चकडे बघितल्यावर जेही लोक गोव्याला जाऊन आलेली आहेत, त्यांना गोव्याच्या एका चर्चची आठवण येईल. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा त्या चर्चचं नाव काय ते. ज्या दरवाज्यातनं चर्चच्या लेफ्ट हँडला मी जाणार आहे, त्या दाराच्या जी चौकट आपण म्हणतो, ती चौकट जी आहे ती दगडापासून बनवलेली, अतिशय सुंदर असं तिच्यावर शिल्पकाम केलेलं आहे. आणि ह्या चौकटीच्या तिन्ही बाजूला आपण ती डिझाईन बघू शकतो. आत आल्यानंतर आता उरल्यात त्या फक्त भिंती. छत जवळजवळ सगळं पडलं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण मागच्या भागात बघितलंच की प्रचंड मोठ्या झाडांनी ताबा मिळवला आहे, आणि त्या झाडाचं वजन सहन न झाल्याने त्या वास्तूची आता दुरावस्था झालेली आहे. चर्चच्या डाव्या हाताला असलेल्या इमारतीत आपण आलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की ही देखील इमारत 2 मजली असली पाहिजे. आत जाण्यासाठी हे जे गोलाकार दरवाजे आहेत, आता आपण इथे बघू शकतोय जी गोलाकार कमान त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तर पोर्तुगीजांनी जी पुनर्बांधणी केली होती, त्याच्यानंतर आपण त्यांच्या स्थापत्यशास्त्राचा हा नमुना इथे बघायला मिळतो. गोलाकार दरवाजे झाले, खिडक्या, सज्जे. हा आत आल्यानंतरचा जो भाग दिसतोय, आतमध्ये पूर्ण मोकळं हे छोटंसं पटांगण किंवा हॉलसारखा भाग ठेवलेला आहे. त्याच्या चारही बाजूंना अर्धगोलाकार कमानी आहेत, जे सुंदर दिसायला. त्याच्या पाठीमागे जी इमारत आहे, तिलाही पहिल्या मजल्यावर आपण गोलाकार तसंच बघू शकतोय. आतमध्ये आल्यानंतर चर्च तर मात्र बंद होतं, पण इथनं मला पायऱ्या दिसत आहेत. तर आय गेस इथनं मला चर्च आतमध्ये बघता येईल. मी एक प्रयत्न करते. चला तर मग बघूया. हो, चर्च अतिशय चांगल्या अवस्थेत म्हणता येईल सगळ्या चर्चपेक्षा. आणि आय गेस इथे अजूनही प्रार्थना होत असतील. याची छतही चांगली आहे आणि आतमध्ये स्वच्छताही चांगली आहे. आत्तापर्यंत किल्ल्यात एक चांगलं स्वच्छ जागा एक ठिकाण मी बघते, ते म्हणजे हे चर्च. उंचीला अतिशय उंच, सुंदर, आणि खिडक्या आय गेस त्या हवेने उघडलेल्या असतील. आतमध्ये आपण बघू शकतो येशू ख्रिस्तांची मूर्ती किंवा काही नाही आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर, खाली उतरल्यानंतर मला दरवाजा दिसला, ज्याच्या आतमधून मी इथे आले. पक्षी बरेच आहेत इथे. आपण बघू शकतो कबुतरांनी त्यांची घरं बनवलेली आहेत. या ठिकाणी आय गेस अजूनही प्रार्थना होत असेल, कारण सुअवस्थेत आहे, व्यवस्थित आहे. किती छान असतात ना आपल्या जुन्या इमारती, जुन्या बिल्डिंग्स. इथे पक्षी येऊन घरटी बनवतात, झाडं असतात. बाहेर मी आंब्याची खूप सारी झाडं बघितली. इथनं मी तुम्हाला आधी दाखवलं होतं चर्च कसं दिसतंय ते. आणि त्यानंतर मला एक खालून दरवाजा उघडा दिसला आणि मी गुपचूप आली आहे बरं का. इथे परमिशन वगैरे नाही आहे, हे सगळं बाजूंनी बंद आहे. चर्चच्या मागच्या बाजूला एक गोष्ट की तिथे चर्चचं काम थोडं चालू केलं आहे त्या लोकांनी, जी पडझड होते तिला थांबवण्यासाठी. आणि त्या ठिकाणी एक दिसलं मला की दगडाने बनवलेलं वॉश बेसिन असलं पाहिजे. मागच्या बाजूला भली मोठी इमारत आहे, खूप मोठ्या मोठ्या खोल्या त्या ठिकाणी आहेत. तर कदाचित हे अध्ययन कक्ष असेल. आणि ज्याही वेळी आपण आतलं पटांगण बघितलं, ह्या गोलाकार, अर्धगोलाकार बाल्कनीसारखा जो सज्जा बनवलेला आहे, तिथनं आय गेस स्टुडंट्स किंवा इतर लोकही आतमध्ये जर काही व्याख्यान वगैरे चालू असेल तर त्याचा लाभ घेत असतील.
या ठिकाणी आपल्याला दिसतंय चर्चचा जो गोल आकार होता तिथे काही पक्षी खूप छान बसलेत. अजून मी आत आल्यावर मला दिसतंय की कदाचित हे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अध्ययनाची जागा आणि त्यांच्या राहण्याची जागा या ठिकाणी असेल. ही पूर्ण इमारत भली मोठी इमारत आहे आणि सगळी 2 मजली आहे. यावरून आपल्याला कल्पना येते की इथे राहणाऱ्यांची संख्या किती असेल. असं म्हटलं जातं की 110 एकरच्या ह्या किल्ल्यात त्या काळी 3000 लोक राहत होते आणि असतीलही, कारण इथे जेल आहे, न्यायालय आहे, 7 चर्च होती, एवढे सारे सैनिक होते. डेफिनेटली इथे वावरही खूप सारं असणार आहे. मागच्या बाजूला जे पटांगण आहे तिथे आता आपण ताडामाडाची झाडं, नारळाची झाडं बघू शकतो. या ठिकाणी इथे रिस्टोरेशनचं काम बऱ्यापैकी चालू आहे. ह्या पडलेल्या भिंतींमधनंच आत जायला जागा झाली आहे आणि हे जे माझ्या दृष्टीस पडलेलं आहे, चर्चच्या मागच्या बाजूला जो विद्यार्थ्यांचं वसतिगृह होतं, अध्ययन कक्ष होतं, त्याच्या बॅकसाईडला आल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की इथे जे जुने जाते होते, ज्याला खानदेशात घट्या असं म्हटलं जातं, ज्याच्यावर अन्न दळलं जायचं, जाते, तर इथे ह्या ठिकाणी मला लाईनशीर ते जाते दिसलेले आहेत. तुम्ही बघू शकता जात्याची जी खालची बाजू आहे, इट मीन्स या ठिकाणी लाईनीत हे जाते खाली जमिनीवर फिट केले गेले होते. म्हणजे जे विद्यार्थी, जे धर्मगुरू तिथे राहत असतील त्यांच्या जेवणाची सोय ह्या ठिकाणी असणार आहे आणि तिथेच ते धान्य दळलं जात असेल, बारीक केलं जात असेल. अजूनही खूप साऱ्या गोष्टी चांगल्या अवस्थेत आहे. जर अजून प्रयत्न झाला तर ही वास्तू बरेच वर्ष आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा बघायला मिळू शकते. ही वास्तू ही 2 मजली होती. हा अन्न कोठार असेल, इथे साठा केला जात असेल. इथे तुम्ही बघू शकताय जो खाचा बनवला त्यावर लाकडाचे पिलर्स टाकले जायचे आडवे आणि मग त्याच्यावर वरच्या मजल्याचं लाकडी काम असायचं. अजून मागच्या बाजूला मी जाण्याचा प्रयत्न केला तर आपण बघतोय एका पिलरवर खूप मोठ्या झाडाच्या मुळा आपल्याला दिसत आहेत. आजूबाजूला जे काम झालेलं दिसतंय ते आय गेस आत्ता केलेलं आहे किल्ला थोडा मेंटेन करण्यासाठी, पण याच्यामध्ये कुठेही कंटिन्युटी मला दिसलेली नाही आहे. सगळी ठिकाणी अर्धवट झालेली कामं. प्रॉपरली आय गेस रेग्युलायझेशन व्हायला पाहिजे, कारण खूप सुंदर असा किल्ला आहे आणि खूप काही ऐतिहासिक घटनांचा हा वारस असलेला किल्ला आहे. मागे जाण्यासाठी म्हणून मी प्रयत्न केला. ते जे झाड मी तुम्हाला आधी दाखवलेलं तुम्ही बघू शकताय. आय गेस ही इमारत 2 मजली असणार आहे आणि ते मूळ आपल्याला दिसतंय, झाड दिसत नाही, याचा अर्थ ते पडलेलं असणार आहे. ते वजन सहन न झाल्याने ते झाडही आणि ती भिंतही पडलेली आहे. मागे जाण्याचा मी प्रयत्न केला तर ती जी गोलाकार कमान आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे. अतिशय घाण मागच्या बाजूला आहे. किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत मला जाता येत नाही आहे. सगळीकडनं ते बंद झालं आहे, पण ह्या चर्चला लागून असलेली ही जी इमारत आहे, ही जी वास्तू ही प्रचंड मोठी आहे. इथे तुम्हाला ठिकठिकाणी दिसेल की नैसर्गिक रंगाचा जो लाल रंग आपल्याला दिसतोय, नैसर्गिक रंगाचा वापर केलेला त्या पिलर्सवर, त्या कमानींवर आजही बऱ्यापैकी टिकून आहे. ही जी गोलाकार कमान आहे ही बऱ्यापैकी पडली आहे, पण गंमत बघा ना, एका छोट्याशा भागावर एक छानसं त्या दगडावर बनवलेलं शिल्प आजही आपण ते फूल बघू शकतोय. ह्या किल्ल्यातनं दिसणारं आकाश मात्र अगदी अप्रतिम आहे. निळशार आकाश सुंदर दिसतंय. चर्चच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसतंय की दगडात कोरीवकाम करून केलेलं जे मोठं अर्धगोलाकार ती कमान आहे त्याच्यावर बाहेरच्या बाजूला एम्बॉस होऊन आलेली फुलं आपण बघू शकतोय. हे सुंदर पिलर्स एकसारखं आकार असणारी, ज्याच्यात रिधम आहे. म्हणजे पूर्वीही बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी अवेलेबल नसताना देखील ह्या गोष्टी अतिशय कलाकुसरीने बनवण्यात आलेल्या आहेत. आणि प्रामुख्याने इथे आपल्याला पोर्तुगीजांची जी आर्किटेक्चरल साईड होती ती इथे बघायला मिळू शकते. मागच्या चर्चमध्ये निघून मी पुढच्या चर्चमध्ये आले आणि एंट्री केल्यावर मी जे बघितलं म्हणजे मी कुतूहलात पडली, आश्चर्य आणि
कळेच ना की एवढ्या सुंदर चर्चमध्ये का म्हणून हे ग्रेव्हयार्ड असेल, की मग हे ग्रेव्हयार्ड आणि त्याच्या बाजूचं चर्च. पण असं नाही आहे, चर्चच्या प्रांगणातच हे ग्रेव्हयार्ड बनवण्यात आलेलं आहे. आणि खरंच ही खूप कुतूहलाची आणि रहस्यमय गोष्ट आहे की जो किल्ला 110 एकरमध्ये प्रशस्त असा पसरलेला आहे, त्या ठिकाणी ग्रेव्हयार्डला जागा नसेल का? मग बऱ्याच जणांशी बोलल्यानंतर, बरीच माहिती गोळा केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की त्या काळी जे नोबल पर्सन होते, किल्ल्याचे सुभेदार होते, धर्मगुरू होते, किंवा जे चांगले स्त्री पुरुष होते ज्यांनी समाजासाठी खूप चांगलं काम केलेलं असेल, तर म्हणजे त्यांच्यासाठी हा सन्मानाचा भाग होता की त्यांना चर्चमध्ये त्यांचा दफनविधी केला जायचा. म्हणजे हे ग्रेव्हयार्ड नाही आहे, तर जीही लोकांना या ठिकाणी दफन करण्यात आलेली आहेत त्यांच्यासाठी त्यांना दिलेला हा सन्मान आहे त्यांच्या कार्यासाठी. तर आपण इथे बघू शकतो काही नावं कोरलेली आहेत. त्या ठिकाणी पोर्तुगीजांचं चिन्ह आपण बघू शकतोय. या जिथे यांना दफन केलं त्याच्या बाजूला काही खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये 3 जणांना दफन करण्यात आलं आहे, तर काहीमध्ये सिंगल पर्सनला दफन करण्यात आलेलं आहे. यावरनं त्यांच्या कार्याची आणि त्यावेळी त्यांच्या असलेली जी पद प्रतिष्ठा आहे त्याची एक कल्पना आपल्याला येऊ शकते. खूप आश्चर्य वाटतं की त्या लोकांची पदप्रतिष्ठा एवढी होती की त्यांना परमेश्वराच्याच घरी, परमेश्वराच्याच दारात दफन करण्यात आलं. ह्या चर्चची छत आपण बघू शकतोय. खूप सारे चौकोनी ब्लॉक्स त्या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि पतझडे त्या ठिकाणचा सामान हा पडलेला आहे किंवा त्या ठिकाणचे जे नक्षीकाम असेल, माझ्या अंदाजे त्या ठिकाणी सुंदर असे कलरफुल ग्लासेस असतील ज्यावर नक्षीकाम असेल. मोठ्या मोठ्या खिडक्या आपण या ठिकाणी बघू शकतोय. म्हणजे डेफिनेटलीच हे चर्च दिसायला अतिशय सुंदर असेल. खूप मोठं चर्च आहे. ह्या चर्चच्या बाजूलाही खूप छान त्या ठिकाणी इमारती बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्याही खूप भल्या मोठ्या आहेत. ज्या ठिकाणी धर्मगुरू कदाचित काही प्रवचन देत असतील, धर्माचे संदेश देत असतील किंवा किल्ल्यावरच्या महत्त्वाच्या बैठका इथे होत असतील. ह्या कमानींच्या बाहेर उभं राहून असं सांगण्यात येतं की तिथे जेही सरदार लोक, मंत्री लोक किंवा सैनिक असत ते उभं राहत असत आणि आत प्रवक्ता उभं राहून बोलत असे. ह्या चर्च आणि आजूबाजूच्या इमारतीतल्या लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून इथे एक चौकोनाकार विहीर बांधण्यात आलेली होती, जे तुम्ही आता बघू शकताय. अर्धगोलाकार ह्या कमानींमुळे ना ह्या इमारतीच्या ह्या भागाला खूप म्हणजे सुंदर वाटतं. ते एकंदरीत बघायला खूप छान वाटतं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी नर्तिका नृत्य करत असत, जे तिथे गोलसज्जे बनवण्यात आलेले आहेत. पण एकंदरीत मला हे माहीत नाही खरं आहे की खोटं आहे, पण मला नाही वाटत असं होत असेल. कारण ज्यावरती बाहेरच्या चर्चमध्ये ज्या नोबल लोकांना दफन करण्यात आलेलं आहे त्या चर्चच्या बाजूला नृत्य वगैरे होत असावं असं मला नाही वाटत. नक्कीच या ठिकाणी धर्मगुरू आणि त्यांचे अनुयायी येत असतील. तुम्ही एक बेल टॉवर त्या ठिकाणी बघतायत, तर ह्या पूर्ण किल्ल्यात 7 चर्च, 7 बेल टॉवर आणि 7 बेल टॉवरमध्ये प्रत्येकी 2 प्रमाणे 14 घंटा होत्या. मग आता ह्या 14 घंटा कुठे आहेत ह्याचंही एक रहस्य आहे, जी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. वसईचा किल्ला बघण्यासाठी आणि त्याला भेट देण्याच्या आधी मी यूट्यूबला काही सर्च केलं होतं. तर सुनील डेमेलो हे वसईला राहतात. त्यांचं यूट्यूब चॅनल बघून मी वसईचा किल्ल्याविषयी बरीच मला माहिती मिळाली आणि त्यांनीही मला खूप सखोल आणि खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्स सुनीलदा.